सारे एकत्र कुटुंब आहे तर कोणीच टेन्शन नाही घेत. मग आमच्यावरच पाहते. मोठं पोरगं काही पैसे देत नाही, लाईनी पोरगं काही पैसे देत नाही. मानवरा भल्ला मानते किराणा आहे काय चालले घेऊन, सगळं चाललं घेऊन. ते काय मोकळे आहे ना मस्त, काही एकत्र राहील नाही. हां चांगलं सगळं आहे ते भेटून राहिले. स्वतःचे पैसे सारे शिल्लक आहे द्यायचे. आज मी पाहतो यायचं का आहे तर. म्हटलं आई आज काय करायचं म्हटलं नाश्त्याले. कर ना चांगले पोहे, गरमागरम होऊ दे चांगले. मिरची गिरची टाक दे चांगली भरपूर. मला काय न कराले बाबा, सारा इथंच आईच्या नवऱ्याचं भेटून राहिला गोष्टात खाले का आम्हाले. हो आई तुम्ही काय म्हणून तुम्ही सारेच मिरची टाकून देतो माय काय हाय. काय सुन भाई असंही बोलत असते काय. सारे मिरची टाकशीन दहा पोहे कोण खाईन त्याच्यातले. मजाक केली आई. मी म्हणत होती आज चांगले बा भजे गिजे काढतो मी. काढू का म्हटलं चांगलेच टाकले हो. फुकटाचं खाणं हेडून राहिलं तर स्वतःच्या नवऱ्याचे पैसे नसतात. येईन काही केलंही नसतं. आता मला भल्ले विचारते. थांबा यायचे चांगली काढतो आता. मी काय म्हणतो उद्यापासून तुमच्या नवऱ्यावरच किराणे लावून देतो. आता आम्ही थकलो. आम्हाला जायला लागते फिरायला आता तिकडे देवदर्शनाले. आम्ही चाललो तिकडे आणि तुम्ही चांगले किराणे सगळं करत जा बरं घरातलं म्हणा. आता त्याच्याशी बोलून घ्या लागेल तुमच्या नवऱ्याशी. म्हटलंय मी काय बाप्पा नवऱ्याला सांगा लागून बाई आता का बा बुढ्याशी नाटक करून राहिली का किराणा भरत जा असं करत जा. आपण आम्ही सारे एकत्र करून राहिलो. काही आनंद लागे काही नाही. सारे पैसे शिल्लक राहे. आता निघा लागते बाल काही हो. मग चांगले करतो मग पोहे आता. करू बाई चांगले पोहे. अशी तर काही यायचे हाडाले चोट नाही आहे. माझ्या नवऱ्याचे पैसे चालले तर स्वतःच्या नवऱ्याचे जमा होऊन राहिले म्हणून घे आणि गंगेत हात धुवून अशा करून राहिल्या. आता येईल माहीत पडते सगळ्यावर लावून दिलं म्हणजे किराणा कसा असते म्हणजे भरणं घरात. मग माहीत पडते त्याचे भाव किती कष्टानं पैसे कमवा लागते, कसं तेल वापरा लागते, कसं काय करा लागते. मग हाय बा आणते सासरा तर मग मार टाकू दे. यायचं असं सुरू आहे ना रोजच तळू दे. मग येईल काही माहिती पडून नाही राहिलं. मग असं त्याच्या नवऱ्याचे पैसे गेले म्हणजे माहीत पडते येईल का हो. मी काय म्हणतो सर आयुष्यभर तुम्हीच पाहिजे का घराचा गाडगाडा. हां आणि येईन कधी पाहू तुमच्या पोरं आहे ना मस्त फुकटचं खायला भेटून राहायला भेटून राहिलं म्हणून एकत्र राहते. आत्ताही जर तुम्ही त्याला किराणा नान लाव ना, घर सांभाळायला लाव ना, कसे अलग निघते पाय ना तुम्ही. हां नुसते तुम्ही एवढे कष्ट करता किती बारीक बारीक होऊन गेले आणि काही स्वतःची काळजी नाही काही नाही. एवढे म्हातारे वय झालं तरी शेती करता येईले पैसे पुरता. हां मरता की नाव नाही घेत म्हटलं येईल कर तुमचे. हा आपल्याला नाव घ्यायसाठी करायचं का, आपल्या लेकरासाठीच करतो आपण. जरासा मोह आहे म्हणून करू राहिलो. आणि करते ना त्याला मजा किती दिवस करून. त्याचे लेकर आहे ना त्याला मग ते करावंच लागणार आहे. काय लक्ष देतो जाऊ दे ना. हो मी काय म्हणतो लक्ष देत नाही देऊ नये करून एवढ्या दिवस आपण चालून घेतलं. पण हे लय डोक्यावर बसून राहिल्या बरं तुमच्या सुना. मारतेल ओतते गॅसचंही काही ते टेन्शन नाही. गॅस लावला का लावला आणि काही बंद करायची त्याला भान्य राहत. मार वापरते जसं काय फुकटचं वय येऊन राहिलं. त्याला काही तुमच्या कष्टाची काही किंमत नाही राहिली ना. पण काही त्याला मी करू शकत नाही. आता त्याला समजायला पाहिजे ना का बा पैशाला किती किंमत आहे बा म्हणून. तशी त्याला किंमत करायला पाहिजे. आता त्याही म्हणायला पाहिजे त्या सुनाव आहे तर मी कसं म्हणणार आहे. मग अशा म्हणून ना सासरा बा बायको सारखा नसता घरातच लक्ष देते असं म्हणून ती मले. म्हणून की मी बोलत नाही बाईच्या. तुला काय बोलायचं तू बोल त्याच्याविषयी. मी काही बोलत नाही. त्या पोरायला भर बसवजा आणि सुनायला बसवजा आणि मग काय निर्णय घ्यायचा आहे कसं तू. थकले असून लय काही काळजी नाही घेत स्वतःची काही नाही बसा. अरे थकून गेला बापा जीव. कष्ट करता सारा जिंदगी चालली. हो तुम्ही एवढ्या कामाला जाता एवढं कष्ट करता पण तुम्हाला पोरही विचारत नाही का शब्दानं बाबा असं काय तसं काय काही दुखते का काही नाही काहीच नाही विचारत हो तुम्हाला. मला भलं बेकार वाटते हो आताच तर पुसत नाही हे लेकरं. पुढं चालून पुसून का हो तुम्हाला. टेन्शन घ्यायचं पुसून ना आपल्याला काही नाही कथे द्यायलाच करावं लागते शेवटी. करण मला असं वाटतं करण ते त्याला फक्त शेवटी खा प्यायला दिलं पाहिजे त्याईनं. आता तर आपण देऊनच राहिलो पण माय मन ऐकून घ्या तुम्ही. नाही तर सारे आले का पैसे देऊन राहिले तुम्ही. पुढं चालून येईना आपल्याला काही दिलं पाहिजे ना. नाही दिलं तर मग आपल्याला लागण नाही काय. आणि त्या पैशाच्या निमित्तानं आपल्याला भागवून तरी पैसे जर असले तर. नाही तर कोणी विचारणार नाही. मी म्हणतो आता तुम्ही घरात पैसे गिसे देणं बंद करा. हां आणि पोर लावून द्या किराणा आणि आपले पैसे जमा करा आता आपल्यासाठी. आपल्यापाशी पैसे राहिले म्हणजे बरं राहते. म्हातारा झालं म्हणजे कोण पोचलं गिसलं नाही तर निदान आपले पैसे असले म्हणजे निदान त्या निमित्तानं कोणी वागून तरी आपल्याला. हा हे गोष्ट त्या बरोबर केली व. आता मी घरातला किराणा बंदच करतो. आता मीटिंग भरतो त्याईले पोरायले म्हणतो असं आहे
आता तुम्ही पाहा म्हणून सांगतो त्याईले. आता काही म्हणू नका एकदम तुम्ही, उद्या म्हण जा, कारण की मी आत्ताच सुनाईपाशी म्हटलं. हा उद्याच म्हणून त्याईले. हा बरोबर उद्याच घेतो सगळ्याची मीटिंग आणि भरवतो म्हणतो त्याईले. ती लाईनी सुन आपलं पोरग घरी नाही ना, ते गावून आल्यावर मग बरोबर राहते सारायला एखादं मला सांगितलेलं. असंच करा, उद्याच सांगा तुम्ही. हा तसंच करू आपण.